दशक चौथा, समास 10वा, मुक्ती चतुष्टय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवली, राममंडपी वेला गेली। श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सगळ्यांना एकादशीच्या अगदी मनापासून शुभेच्छा। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकम श्रीदासबोधाभिधम। यकीर्त्या पठणेन सर्व विदुषां स्वान्तापहारी सदा, सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमभावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आपला दशक चौथा चाललाय आणि त्याच्यातला शेवटचा जो भाग आहे समास 10वा, तो आहे मुक्ती चतुष्टय। आतापर्यंत आपण नवविधा भक्तींचा आपण अभ्यास केला। ज्या नवविधा भक्तींमध्ये शेवटची भक्ती जी आपण बघितली आत्मनिवेदन, जी सगळ्यात शेवटची भक्ती। आणि आत्मनिवेदन भक्ती म्हणजे स्वतःशीच केंद्रित असल्यामुळे ते स्वतःशीच विचार, स्वतःचाच निर्णय आणि स्वतःच्या निर्णयांनी भगवंताला समर्पित होणे, अशा प्रकारची जी आत्मनिवेदन भक्ती म्हणजे मनापासून वाटणे, वाटल्यानंतर त्यावरती विचार करणे, विचार करण्यानंतर त्यावरती निश्चय करणे आणि निश्चय केल्यानंतर सातत्याने ती भक्ती पूर्ण करणे, त्या भक्तीतच रममाण होणे, ही नवविधा भक्ती आपण म्हणजे शेवटची आपण आत्मनिवेदन भक्ती आपण बघितली। आता ह्या सगळ्या ज्या भक्ती, हे सगळे जे गुण, हे सगळं जे काही आपण बघितलंय ते कशासाठी बघतोय आपण, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। हे कशासाठी चाललंय सगळं भक्तीचं? आपण आनंदाच्या शोधात, आनंदाच्या शोधात असल्यामुळे आनंद प्राप्ती आणि दुसरी गोष्ट दुःखाची निवृत्ती। दुःखाची निवृत्ती झाली तरीही आनंद प्राप्ती होईल याची शक्यता नाही। दुःख निवृत्ती म्हणजे दुःखाबद्दल काहीही न वाटणे, शीतोष्ण सुख दुःखेषु, म्हणजे स्वतःच्या मनाला असं पटवायचं आहे की या सगळ्या गोष्टी वरवरच्या आहेत, माईक आहे हे म्हणून
आपण निवृत्ती करू शकतो दुःखाची. तर पाळण्याचं उदाहरण दिलं होतं आपण जेव्हा, की ज्या दिवशी पाळण्यावरती झोक्यावरती त्या मुली असतात, तो झोका इकडून सोडणे हे ठीक आहे, सोडला, पण पकडायला दुसरी मुलगी तयार पाहिजे दुसऱ्या बाजूनी. म्हणजे दुःख निवृत्तीचा प्रकार केला, दुःख निवृत्ती नाही असं म्हटलं तरी पुढे आनंद प्राप्ती पाहिजे ना. दुसरी कुठेतरी आनंद असला पाहिजे, तर दुःखाला सोडण्यात आनंद आहे. मग दुःख सोडलं आणि आनंद प्राप्त झाला नाही तर आपण मध्येच लटकू. त्यामुळे दुःख निवृत्तीच्या सोबत आधी आनंद प्राप्तीची कल्पना पूर्ण मनामध्ये पक्की असल्याशिवाय दुःखाची निवृत्ती शक्य नाही. आणि आनंद प्राप्ती करत असताना दुःख निवृत्ती होईल हेही शक्य नाही. म्हणजे दुःखाची निवृत्ती करण्यासाठी मनापासून त्या सगळ्या गोष्टींना न मानणे ही दुःखाची निवृत्ती आहे, मोक्ष आहे. आता मोक्ष इति दुःखम अनेन इति मुक्ती. मुक्ती म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखापासून, सर्व प्रकारच्या, एक प्रकारचं दुःख नाही, सर्व प्रकारच्या दुःखापासून, बंधनांपासून, वासनांपासून आणि अज्ञानापासून मोकळं होण्याची जी अवस्था आहे त्याला मुक्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे आता मुक्ती आवश्यक आहे. मुक्ती याची देही याची डोळा. मुक्ती आता रोकडा साक्षात्कार समर्थ म्हणतात की रोकडा साक्षात्कार म्हणजे काय, की मला एखाद्याला म्हटलं की एखादी गोष्ट घेतली आहे, साडी विकत घेतली, उदाहरण सांगते की साडी विकत घेतल्यानंतर जर आपण पाहून ठेवली, साडी वस्तू एखादी पाहून ठेवली आणि त्याचे पैसे दुकानदाराला दिले, पैसे दुकानदाराला दिल्यानंतर जर दुकानदाराने काकू केलं आणि सांगितलं आता आम्ही 1 महिन्यानी देऊ, 2 महिन्यांनी देऊ, जमलं तर देऊ तुमची वस्तू, असं जर म्हटलं तर चालेल का? अजिबात चालणार नाही. कारण आपण त्यासाठी तो पैसा दिलेला आहे. जर त्याच्यासाठी तुमचा पैसा तुम्ही त्यांना दिलेला आहे तर त्या बदल्यात मिळणारी वस्तू मला आत्ताच्या आत्ता ताबडतोब पाहिजे. मग मी आता जर भक्ती केली, भक्ती करते आहे, तर भक्तीची मुक्ती म्हणजे तो साक्षात्कार मला ताबडतोब पाहिजे. ही आपली मानवी अवस्था आहे. उदाहरण ते आपण वस्तूवरून घेऊ शकतो की वस्तू, पैसे दिले, वस्तू मिळाली नाही तर चालणार नाही. समर्थ म्हणतात रोकडा साक्षात्कार पाहिजे, की ज्या ठिकाणी तुम्हाला जे तुम्ही करताय त्याचा परिणाम तुम्हाला मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण विज्ञानाचंही उदाहरण घेतलं. विज्ञान आपण शिकतो, आपण विद्यार्थी विज्ञानाचे आहोत. मग त्यावेळी आपण म्हणतो की विज्ञानातलं जर एखादं प्रमेय असेल तर ते सिद्ध व्हावं लागणार आहे. सिद्ध झाल्याशिवाय प्रमेयाला मान्यता नाही. मग या ठिकाणी मुक्तीचा प्रयत्न केला, भक्ती केली, 9 पैकी 1 कोणती तरी भक्ती आपण निश्चित करतो आणि ती जर आपण ती भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर जर त्याचा साक्षात्कार होत नसेल, जर ते मिळत नसेल तर फायदा काय? मग त्यामुळे मुक्ती चतुष्टय ह्या याच्यामध्ये अगदी पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी समर्थ सांगतायत की मोक्षयति दुःखम अनेन इति मुक्ती. म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून मुक्ती व्हायला पाहिजे, दुःखाची निवृत्ती व्हायला पाहिजे, बंधनापासून मुक्ती व्हायला पाहिजे, वासनांपासून मुक्ती व्हायला पाहिजे, अज्ञानापासून मुक्ती झाली पाहिजे, अज्ञानापासून मोकळं झालं पाहिजे. आणि ही जी अवस्था आहे त्याला मुक्ती म्हणतात. आणि ही जर मुक्ती मिळाली नाही तर आपल्या भक्तीचा उपयोग नाही. म्हणजे याची देही याची डोळा आपल्याला मुक्ती भोगायची आहे, गेल्यानंतर भोगण्याची नाही. कोणी बघितलंय गेल्यानंतर? असं स्पष्ट वेदांत म्हणतो की आपण गेल्यानंतर काय घडतं हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे मी जर पैसे दिले तर वस्तू मला आत्ताच पाहिजे. तसं जर मी भक्ती केली तर मला आत्ताच त्याचा साक्षात्कार पाहिजे आणि मला बंधमुक्त व्हायचं आहे. अशा प्रकारची जर आपल्याला मनामध्ये इच्छा निर्माण झाली, यासाठी हे सगळे 9 विधा भक्तीचे प्रकार आपण बघितले. म्हणजे आपण आनंद, म्हणजे दुसरं एक कारण आहे की आपण आनंद पाहिजे. का पाहिजे आपल्याला आनंद? दुःख का नको आहे? दुःखही घ्यायला हरकत नाही. दुःख एक जीवनाची अवस्था आहे, दुःखही जीवनाची अवस्था आहे. ते घ्यायला का मन तयार होत नाही? का बरं आपल्याला मुक्ती पाहिजे? का बरं आपल्याला आनंद पाहिजे? ह्याचं पण एक वेदांताचं शास्त्र आहे. का पाहिजे हे सगळ्यांना तसं माहिती आहे, पण पुन्हा उजळणी आपण करू. आपल्याला आनंद का पाहिजे? कारण आपण आनंदाचा अंश आहोत. जेव्हा जन्माला आलो तो वासनांमधून आलो, ती गोष्ट वेगळी. पण जो आपला चैतन्य स्वरूप आत्मा आहे, आतमध्ये बसलेला, तो आनंदाचा अंश आहे. आणि आनंदाचा अंश असल्यामुळे आनंद मिळेपर्यंत त्याची तळमळ शांत होणार नाही. या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपल्याला आनंद पाहिजे. नाही तर सगळ्यांना दुःख असतं आणि सगळ्यांनी दुःख आनंदाने भोगलं असतं, सगळ्यांना रडायचं, सगळ्यांनीच रडायचं. पण तसं रडू इच्छित नाही.
कारण आपण आनंदाचा अंश आहे, आनंदाची प्राप्ती व्हावी असं आपल्याला वाटतं. कशाला सावलीत जावंच वाटतं, उन्हामध्ये उभं राहावं वाटत नाही. याचं मूळ कारण आपला जो अंश आहे हा अंश आनंदाचा अंश असल्यामुळे या सगळ्या गोष्टी. आणि हे अमृत प्राप्ती आपल्याला करून घ्यायची फार इच्छा असते. आताच कुंभमेळा पार पडला. कुंभमेळ्यामध्ये सगळेजण का गेलो? कारण अमृतकण तिथे बरसतात असं ऐकतो. म्हणजे अमृताची प्राप्ती व्हावी, आनंदाची प्राप्ती व्हावी, हा मूळ उद्देशच आहे आपल्या जीवनाचा. आणि आपल्या जीवनाचा उद्देश का थांबतो? याचं कारण आपण दुःखात अडकतो, आपण वासनेत अडकतो, आपण बंधनात अडकतो, आपण अज्ञानात अडकतो. कितीही शिकलो तरी आपण अज्ञानी आहे. कारण आपण जर आनंदी नसू तर कितीही ज्ञान असलं तरी ते तोकडा आहे. कारण आनंद हा त्याचं स्वरूप आहे आणि आनंदाच्या स्वरूपात राहण्याची आपली इच्छा आहे. त्यामुळे कितीही ज्ञान मिळालं आणि आनंद मिळाला नाही तर त्याचा फायदा नाही. जसं त्या उदाहरणात सांगितलं आहे की पैसे दिल्यानंतर मला माझी वस्तू घरी लागणार, तसं जर मी भक्ती केली तर मला माझी मुक्ती किंवा माझा आनंद किंवा माझं समाधान मला मिळालं पाहिजे. आणि ते मिळतं असं समर्थ म्हणतात की रोकडा साक्षात्कार आहे हा. की या ठिकाणी प्रत्येक भक्ताला हे देण्याची जबाबदारी भगवंतांनी स्वतः घेतली आहे. अमृत तत्वाची प्राप्ती करून देणार, आनंद करून देणार. अविद्या स्मृतमय मोक्ष साचबंध उदाहृता. अविद्येच्या आणि अज्ञानाच्या बंधनातून जीव मुक्त होतो. इतकी सगळी मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. आपल्याला कशासाठी पाठवलं आहे? आनंदासाठी. आणि ते आनंदाची प्राप्ती, बंधमुक्त आनंद मिळणार असं जीवन जर मिळत असेल तर समर्थ म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण राहूच शकत नाही त्याशिवाय. आनंद प्राप्त होईपर्यंत आपली तळमळ शांत होत नाही. आणि समर्थ अद्वैत वेदांती आहेत आणि अद्वैत वेदांतामधला त्यांनी भक्तियोग सांगितला आहे. 3-4 मार्ग आहेत. कर्ममार्ग आहे आणि त्यानंतर ज्ञानमार्ग आहे आणि मग शेवटचा आपला भक्ती मार्ग आहे. मधला भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गाने अद्वैत सिद्धांत समर्थ या ठिकाणी सांगतायत. मग भक्ती मार्गातून मिळतोय, बाकीच्या 2 याच्यातून आपल्याला मिळत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात मुक्तावस्था म्हणजे पूर्ण ज्ञानाची अवस्था. पूर्ण ज्ञान 64 कला एवढं मोठं ज्ञान आपण प्राप्त करू शकतो का एक जीव? 4ही वेद जरी शिकले तरी उपनिषदन काय आणखी मोठं ज्ञान जे आहे ते मिळवण्याचं बाकी राहतं. शेवटी बुद्धी आपली छोटी आहे. त्यामुळे हे सगळं ज्ञान मिळून आपण काहीतरी मिळवू असं शक्य नाही. ज्ञानातून आनंद मिळत नाही, ज्ञानातून कष्ट होतात. सगळ्या प्रकारचं ज्ञान आपण मिळवू शकत नाही. त्यामुळे मुक्तावस्था जर मिळवायची असेल तर पूर्ण ज्ञानाची अवस्था म्हणजे स्वतःची ओळख असं समर्थ त्या ठिकाणी म्हणतात. की स्वतःची ओळख म्हणजे आपण कुणाचा अंश आहोत? आपण भगवंताचा अंश आहोत. त्यामुळे भगवंताची प्राप्ती होईपर्यंत या जीवाला शांती मिळत नाही. हे अलिखित निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे आपण स्वतःचा शोध घेत भगवंताचा शोध घेणे आणि भगवंतामध्येच आपल्याला खरा आनंद प्राप्त होणे हे मुक्ती चतुष्टय यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. मुक्तीबद्दल बोललाय. आणि मुक्ती म्हणजे आपण शब्द ऐकल्याबरोबरच आनंद होतो. मुक्ती म्हणजे मुक्त होणे म्हणजे हलकं होणे म्हणजे कुणावर तरी भार टाकणे असा साधा जरी अर्थ काढला. कुणावर भार टाकायचा आहे? की जो आपल्याला सांभाळू शकतो, ज्याचं आपण आहोत त्याच्यावरती जर आपला भार टाकला तर आपण मुक्त होणार आहे. मग एवढी साधी संकल्पना आपल्याला का पटत नाही? याचं कारण समर्थ म्हणतात अहंकार. आपला अहंकार आहे. कोणता अहंकार? अहंकार वाईट अर्थाने नाही. अहंकार म्हणजे आपल्या देहाबद्दल असलेला अहंकार, आपल्या देहाबद्दल असलेली आपली आत्मीयता, आपल्या देहाबद्दल असलेला आपल्याला खूप वाटतं की आपला देह म्हणजे मी आहे. यामुळे आपल्याला समजतच नाही की आपल्यापेक्षा वेगळा कुणीतरी आपल्या आतमध्ये राहतो, तो मध्ये येतो आहे. प्रत्यक्षामध्ये मुक्तावस्था पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी, त्याचा आनंद, त्याच्यापासून मिळणारा आनंद घेण्यासाठी हा आपला देह आहे ना तो मध्ये येतो. देहामध्ये असलेली बुद्धी आणि बुद्धीच्या लागूनच असलेलं आपलं मन सारखे विचित्र विचार करतं. हे सगळं विचित्र विचार न करता मनाचे श्लोक म्हणून दासबोध वाचन करून आत्मारामापर्यंत पोहोचवण्याची समर्थांची आपली ही शिडी जी समर्थ आपल्यासमोर ठेवत आहेत. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की मुक्तावस्था म्हणजे पूर्ण ज्ञानाची अवस्था. आणि पूर्ण ज्ञानाची अवस्था जर म्हटलं तर पूर्ण ज्ञान आपण मिळवू शकतच नाही.
कितीही वेदांती असला, कितीही पंडित असला, कितीही ज्ञानी असला, तरी पूर्ण सगळ्या जगाचं ज्ञान त्याला मिळत नाही, पण तरी त्याला पूर्णावस्था मिळते, कारण त्याला आत्मज्ञान होतं. हा अतिशय महत्त्वाचा भाग या मुक्ती चतुष्टयाच्या संबंधात आपण निरूपणामध्ये घेणार आहे. आपले मूळ स्वरूप, याचं कारण जसं आपण म्हटलं मगाशी, की आपलं मूळ स्वरूप आनंदाचं असल्यामुळे आपल्याला आनंद पाहिजे. मग आपलं मूळ स्वरूप ज्ञानाचं स्वरूप आहे. सच्चित आनंद भगवंत आहे. त्याचं जो ज्ञान आहे, त्याचं जो सतत ज्ञान आहे, त्यात तो पूर्ण परमात्मा आहे. मग तो पूर्ण परमात्मा असल्यामुळे त्याचा तो अनंत आहे. त्या अनंताचं ज्ञान घेण्यापेक्षा तो आणि मी वेगळा नाही हे जर जोडलं, तर त्याचं ज्ञान आपोआप आपल्याला मिळतं आणि मग मुक्तावस्था मिळते, मुक्तावस्था होते. मग ही जी मुक्तावस्था आणि मुक्ती तो आहे. मग ते स्वयंप्रकाश आहे. मुख्य म्हणजे ते इतकं चांगलं आहे. दिव्याचं उदाहरण आता जे ऐकून आहे त्या ठिकाणी दिव्याचं उदाहरण, एका दिव्यातून दिवा दुसरा जेव्हा लावतो त्यावेळी एका दिव्याला काहीही त्रास होत नाही, त्याच्यातलं काही कमी होत नाही, त्याच्यातलं काही अपूर्ण राहत नाही. दुसरा दिवाही पूर्ण आणि हा दिवाही पूर्ण. मग हे दोन्ही पूर्णाचं ज्ञान देत असताना स्वतःमध्ये कमतरता काहीच नाही, हे स्पष्ट जर डोळ्यांनी आपल्याला दिसतंय. तसा परमात्मा आहे, त्याच्यातून आपल्याला दिलंय. आपण पूर्ण, तोही पूर्ण. त्यांनी दिलेलं पण फक्त देहामुळे अपूर्ण आहे. ह्याचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा मग आपल्याला म्हणतो तो स्वयंप्रकाशी आहे, तो स्वतंत्र आहे. ते ज्ञान परमात्मा स्वरूप आहे. परमात्म्याचं स्वरूप म्हणजे ज्ञान आपल्याला जर मिळालं, ते ज्ञान कोणतं, की मी आणि तो एकच आहे. हे ज्ञान मिळाल्यानंतर वेदांचं ज्ञान फिकं आहे. या ठिकाणी वेदांचं ज्ञान फिकं आहे, कारण मला माझा शोध लागला. पाठवलं कशासाठी? याचसाठी. ते तू तुझा शोध घे, तुझ्या जीवनाचं ध्येय ठरव, आणि एकदा का जीवनाचं ध्येय ठरवलं की ते प्राप्त करण्यासाठी माझी भक्ती कर. माझी भक्ती केल्यानंतर तुला जे हवं आहे ते सगळं तू जसं मागशील त्याप्रमाणे देण्यासाठी मी समर्थ आहे. आपली ही मुक्ती कशातून मिळणार आहे? शरणागतीतून मिळणार आहे. आणि शरणागती म्हणजेच भक्ती. आणि भक्तीचे 9 प्रकार भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितले. 9 प्रकारांमधलं जे आपल्याला आवडेल, जसं आपल्याला आवडेल त्या कोणत्याही प्रकारांनी आपण जरी भक्ती केली तरी भगवंत आपल्याला प्राप्त होऊ शकतो. रस्ते अनेक आहेत, पण पंढरपूर एकच आहे. कुठूनही गेलं तरी पंढरपूरला पोचतोय. एकादशीचा दिवस असल्यामुळे पंढरपूर विठोबा डोळ्यासमोर येतो. कोणत्याही रस्त्याने गेलं, गाडीने गेलं, बसनी गेलं, कशाने गेलं, पायी जातात लोक वारकरी, पण जातात पंढरपूरलाच. तशा प्रकारचं माझ्यापर्यंत आला तर तो माझा भक्त मला जर येऊन मिळाला तर त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. त्यामुळे ही मुक्ती, तुम्हाला मुक्ती शब्दावरती विचार करायचा. मुक्ती म्हणजे मुक्त होणे. मुक्त होणे म्हणजे आपला भार दुसऱ्यावरती टाकणे. आणि आपला भार जर दुसऱ्यावरती टाकला, आता लहान मूल जेव्हा आपण म्हणतो की आपल्या आईवर भार टाकतो, वडील जेव्हा फेकतात वरती मुलाला तेव्हा त्याला काहीही वाटत नाही, तो मुक्त असतो, त्याला काही कशाचंच भान नसतं. तसा आपलं शांत मनाने पूर्ण भार भगवंतावर टाकून मुक्त होणे ही अवस्था, याची देही याची डोळा प्रत्येक भक्तांनी अनुभवावी, प्रत्येक जीवानी अनुभवावी. त्यासाठी हा समर्थांचा दासबोध, सगळेच ग्रंथ तसे आहेत, पण या ठिकाणी मुक्ती चतुष्टयाबद्दल बोलायचं असल्यामुळे ही मुक्तीची अवस्था आपल्याला साधता येते. आणि त्यासाठी त्यांनी 9 प्रकारच्या भक्ती आधी सांगितल्या आणि 4 प्रकारच्या मुक्ती त्यांनी सांगितल्या. 4 प्रकारच्या मुक्ती आणि त्यातले समर्थ असे आहेत. 4 मुक्ती सांगितल्या तर त्यातली सगळ्यात शेवटची मुक्ती मी तुम्हाला देतो, म्हणजे अतिशय उच्च दर्जा. आधी हेच तर मिळणं कठीण आहे, पण समर्थ जर आपले गुरु असतील, नावच समर्थ आहे, समर्थ जर आपले गुरु असतील, जसा अर्जुनाचे सारथी श्रीकृष्ण, तो त्याला काय द्यायला कमी करणार आहे? काहीच नाही. वरती हनुमंत आहे, समोर सारथी कृष्ण आहे, मग त्या अर्जुनाला काय कमी आहे? त्याचं सख्यत्वच असं असल्यामुळे त्याला जे काही हवं आहे ते त्याला कळत आहे. फक्त तू मला शरण ये, तू स्वतःचं कोणतंही मत मला सांगू नको, कारण तुझ्या आतमध्ये मी असल्यामुळे मला सगळं कळतं. त्यामुळे फक्त तू शरण ये, जी समोर प्राप्त परिस्थिती असेल त्या प्राप्त परिस्थितीला सहन कर आणि मला शरण ये, माझ्यावरती विश्वास ठेव आणि मग बघ तुला काय मी देतो. मग ही 4 प्रकारच्या मुक्ती जेव्हा सांगितल्या त्यातली पहिली सलोकता. सलोकता मुक्ती म्हणजे भगवंताचे भक्त ज्या लोकांमध्ये वास्तव्य करतात, भगवंताचे भक्त म्हणजे आपण सत्संगात जातो ते सुद्धा एक प्रकारची सलोकताच आहे. अर्थात ना, सलोकता आहे. आपण स्वर्गाचा आणि नरकाचा विचार नाही करायचा. आपण सध्या
सलोकता म्हणजे काय म्हणायचं की भगवंताचे भक्त ज्या लोकात वास्तव्य करतात आणि जेथे भगवंताचे सगुण रूपात दर्शन होते ती म्हणजे सलोकता मुक्ती. मग आपण आतापर्यंत जर आपलं मन त्या ठिकाणी नव्हतं, आपलं मन जर भगवंताच्या पायी नव्हतं तर सलोकता तरी होती का? सलोकता तरी होती का? कारण सत्संगाला जाणे नाही, सत्संग करणे नाही, समर्थान सद्गुरूंजवळ जाणे नाही आणि मग त्या ठिकाणी भगवंताचं सगुण दर्शन होण्याचा प्रश्न नाही. समजा आपल्या गुरूंनी रामाची पूजा केली आणि ती रामाची पूजा करत असताना त्यांचं जे ध्यान लागतंय ते ध्यान लागलेलं जर बघितलं तर ते आपली सलोकता मुक्ती आहे. आपलं भाग्य येते की सलोकता मूर्ती म्हणजे आपले सद्गुरू जी सगुणाची पूजा करतायत ती पूजा करत असताना आपण त्या ठिकाणी असणं, नुसतं शरीराने नाही, मनाने सुद्धा, हृदयाने सुद्धा, तन मन धनानी एकत्र राहणे म्हणजे ती सलोकता मुक्ती आहे. मग ह्याला कुठे स्वर्गाचा संबंध आला? मग सलोकता म्हणजे सत्संग. सत्संग म्हणजे भगवंताचे भक्त ज्या लोकात राहतात, भगवंताचे भक्त एक तास स्वर्गातही असतातच. आता तर या हिमालयामध्ये म्हणतात जर कुणी गेलं कैलास मानसरोवर किंवा आणखी मोठ्या ठिकाणी असे खूप साधू असतात की जे खरंच मुक्ती भोगत असतात. ते या जगातच नसतात, त्या देहातही नसतात, त्या जगातही नसतात. मग अशा प्रकारचे साधू जर आपल्या दर्शनाला पडले, आपण जर ते डोळ्यांनी बघितले, तिथे जाऊनही बघून काही फायदा नाही. आपल्या मनापर्यंत जर ती गोष्ट गेली तर ती सलोकता मुक्ती आहे. याचं कारण तिथे गेल्यामुळे मला असं वाटायला लागलं की भगवंताला बघावं. ती सलोकता मुक्ती म्हणजे इकडचं मुक्त होणे, संसारापासून मुक्त होऊन या इकडच्या आशा न वाटणे आणि ह्या सत्संगामध्ये जे मला आवडलं त्याकडे माझं मन ओढलं जाणे, ही सलोकता मुक्ती आहे. ही मुक्ती नाव मोठं असलं तरी आपल्या मनाला जी शांती मिळते ती म्हणजे सलोकता मुक्ती. मग ही सलोकता ही पहिली मुक्ती आहे. प्रकार मुक्तीमधला पहिला प्रकार असं वेदांत म्हणतं सलोकता, की ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त ज्या लोकात वास्तव्य करतात आणि जेथे भगवंताचे सगुण रूपात दर्शन सतत होते, सतत सगुण रूपामध्ये दर्शन होते, ती सलोकता मुक्ती जी आता आम्ही वेदांत सप्ताहामध्ये 10 दिवस जवळपास अनुभवली. साहजिकच आहे, ही मुक्ती म्हणजे कोणत्याही गोष्टी आठवत नाहीत, त्यांचं जे दैदिप्यमान स्वरूप बघितल्यानंतर असं वाटतं सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलाय, त्या ठिकाणी मी नतमस्तक होणे म्हणजे ही सलोकता मुक्ती. कुठे स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना आहेत? ही सलोकता मुक्ती जर मिळाली तर आपण पुढे भगवंत आहे यासाठी कार्यरत होऊ. ती सलोकता. दुसरी समीपता. समीपता म्हणजे भक्त जो असतो तो भक्त कधी कधी काय होतं, भक्त भक्ती करता करता तल्लीन होतो पण मुक्तीपर्यंत प्राप्त होत नाही. त्याचं कुठेतरी मध्येच भ्रष्ट होतो, म्हणजे योगभ्रष्ट ज्याला म्हणतो. त्याचा देह जातो. देह गेल्यानंतर सुद्धा तो त्याच संबंधात राहतो, त्याच प्रकारामध्ये राहतो. म्हणजे जसे पशु पक्षी असतात, कधी कधी पशु पक्षी असतात, अलंकार असतात, माळा, ह्या रूपाने भगवंताच्या गळ्यात त्याला स्थान मिळतं. भगवंताच्या गळ्यात त्याला स्थान मिळतं. आता हे स्वर्गाच्या गेल्यानंतरची पण मुक्ती असू शकते ही, पण ज्या ठिकाणी भगवंताच्या सोबत आपण म्हणतो पायाखालची वीट, विठ्ठलाच्या पायाखालची वीट किती भाग्यवान आहे की ज्यावरती विठ्ठल 28 युगापासून उभा आहे. मग ती तो जो आहे तो दगड, ती म्हणजे समीपता आहे. ती आहे भगवंताची समीपता. कोणत्याही रूपात सतत भगवंताच्या सोबत. मगाशी होतो भगवंताच्या सोबत कसा की सलोकता म्हणजे भगवंताचे भक्त ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जे सगुणाचं दर्शन घडतं ती म्हणजे सलोकता. पण त्या ठिकाणी आपला स्वतःचा संबंध काही नाही. पण समीपता म्हणजे त्याच्या जवळ आपण स्वतः असतो. कधी माळाच्या रूपात, कधी आपण नतमस्तक होतो स्वतः सुद्धा दगडासारखं समजून. जर आपण त्याच्यामध्ये आपण स्वतःला सामावून घेतलं आणि आपण म्हटलं विठ्ठलाच्या ठिकाणी आहोत तर ती समीपता आहे. माळ असते कधी कधी तुळशीची माळ. आता प्रत्येक ठिकाणी बाकीच्या माळा असतात, पण विठ्ठलाच्या गळ्यात जी माळ जाते ती सुद्धा समीपता मुक्ती आहे, जी कधी काळी त्यांनी केली आहे म्हणून विठ्ठलाच्या गळ्यात स्थान मिळालं. तेच फूल असतं ते कधी शवपेटीमध्ये जातं आणि कधी विठ्ठलाच्या पायावर जातं. ही समीपता मुक्ती प्राप्त होते कारण त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याचं मन आणि त्याचं सगळं त्या भगवंताशी तल्लीन होतं. ती समीपता मुक्ती इथे प्रत्यक्ष स्वतःचा अनुभव आहे. मगाशी आपण कुठे गेलो, आपण सज्जनांजवळ गेलो ज्या ठिकाणी सगुणाचं दर्शन सज्जन घेत होते आणि सज्जनांनी जे सगुणाचं दर्शन घेतलं ते दर्शन घेऊन स्वस्थ झालेले आपले सज्जन सद्गुरू त्यांचं दर्शन मी घेतलं आणि त्यामुळे मला पुढच्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. ही समीपता मुक्ती आहे. तिसरी आहे सरूपता.
स्वरूपता म्हणजे भगवंताचं चिंतन करायचं आहे, सतत सतत भगवंतासारखं रूप प्राप्त होतं. भगवंतासारखं रूप प्राप्त होऊन त्याच्या पार्षदा म्हणजे त्याच्या निकटच्या सेवकांमध्ये स्थान मिळतं. उदाहरणार्थ नारद. आता नारद जे आहे ते सतत कुठेही जाऊ शकतात. मग त्यांनी काय केलं, आयुष्यभर भक्ती पुण्य इतकं साठलंय की ते दिसतातही विष्णूंसारखे, आणि विष्णूसारखे रूप त्यांचं, आणि त्यांच्याच लोकामध्ये त्यांचा वावर. स्वतः तीन मधला फरक आपल्या लक्षात आला. पहिल्यांदा कोणीतरी सज्जन पूजा करतोय, त्यांनी सगुणाचं दर्शन घेतलंय, ते आपण घेतलंय. दुसरं म्हणजे आपण त्यांच्यासारखं तिथे आहोत स्वतः स्वतः. तिसरं भगवंताच्या चिंतनाने काय झालं, त्यासारखंच रूप मिळालं. आता रूपातही फरक नाही. इकडे म्हणतो आपण नाम आणि रूप महत्वाचं नाही, नाम आणि रूप निघून जातं तेव्हा कुठे चैतन्य उरतं. पण ते जे नाम आणि रूप सोडून देतो, ते नाम आणि रूप भगवंताचं प्राप्त होतं. म्हणजे आपण स्वतः भगवंतासारखे होतो. ही तिसरी, ही आहे स्वरूपता, सारखेपणा. ही मुक्ती चतुष्टयातली तिसरी मुक्ती. आणि चौथी अतिशय महत्त्वाची सायुज्यता. म्हणजे समर्थ सायुज्यतेसाठी प्रयत्न करतायत आपल्या. या सगळ्या भक्तींपेक्षा श्रेष्ठ असलेली सायुज्यता मुक्ती जी आहे, ती इतकी उपासना करतो भक्त, इतकी आणि ती शक्यता, ती संधी भगवंतांनी प्राप्त करून दिलेली आहे आपल्यासाठी. प्रत्येक जीवाला ती संधी दिलेली आहे. त्यांनी उपासना करता करता अभिमान गळून जातो, पूर्णपणे अभिमान गळून जातो, अभिमान गलित होतो आणि भगवंताशी एकरूप होतो असा, की त्या ठिकाणी भगवंताच्या मांडीवर बसतो. आता नुसतं आपण म्हटलं गावात आलो, गावातून भागात आलो, भागातून त्याच्या अंगावर जाऊन बसलो भगवंताच्या. अशा प्रकारची सायुज्यता म्हणजे मोठा प्रलय झाला म्हणजे किती वरती नेलंय समर्थांनी, भक्ताला नेऊ शकतो ही भक्ती. 9 प्रकार आधी त्यांनी, आपण कितीतरी वेळ घालवलाय त्या भक्ती कशा करायच्या त्यासाठी. ते कशासाठी करायचं, यासाठी की ही जी सायुज्यता मुक्ती आहे त्या ठिकाणी आपण त्यांचं होतो. आणि जो प्रलयकाल होतो, प्रलयकाल आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. मुक्ती तर सगळ्यातूनच पाहिजे, काहीच नको आहे, फक्त भगवंत पाहिजे असा भक्तियोग समर्थांनी सांगितला आहे. तर त्या ठिकाणी सगळा प्रलय झाला, सगळं जग बुडून जाईल, सगळे प्राणी मरतील, पण भक्त मरणार नाही. त्या भक्तांचे जे त्यांनी स्वतःच्या जवळ घेतलंय, तोंडातून आपण विश्वरूप दर्शनामध्ये बघितलंय की प्रत्यक्ष आपल्या शरीरामध्ये सामावून घेणार आहे. या लोकांना शरीरामध्ये सामावून घेतो, ते बीजरूपाने माझ्यात ठेवतो, आणि तोच अंश पुन्हा जेव्हा प्रलय होऊन दुसरी जी काही आपली अवस्था निर्माण होते, प्रलयानंतरचं सत्ययुग येतंय, तेव्हा हे सगळे भक्त पुन्हा जन्माला येतात. कारण ते भक्त त्यांच्या बीजातून भगवंताच्या सोबतच असतात. अशी ही सायुज्यता मुक्ती म्हणजे भगवंताला सोडतच नाही, गेल्यानंतर नाही ते बीजरूपाने किंवा त्यांच्या सोबत भगवंताच्या सोबत राहतात. म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या ज्या 4 मुक्ती सांगितल्या आहेत, त्या मुक्तीपैकी शेवटची मुक्ती प्राप्त करावी अशी आपली समर्थांची इच्छा आहे. आणि ही जी मुक्ती आहे, मुक्ती हा शब्दच इतका गोड आहे की मुक्त म्हटल्याबरोबर आपला भार हलका झाला पाहिजे. जर हा भार हलका झाला नाही तर ते सिद्धताच नाही त्या गोष्टीची. आपण पूर्ण आपला स्वतःचा भार टाकून द्यायचा प्रयत्न करायचा. आणि तो जर एकदा भार दुसऱ्यांनी घेतला, आणि तो घेणारा कोण आहे. आता मुलांनी म्हटलं बाबा मला सांभाळा बरं, आणि या वडिलांची काय हमी आहे की वडील खूप दिवस टिकतील म्हणून. एखादा 15-16 वर्षाचा मुलगा झाला आणि त्याचे वडील अचानक गेले, तर त्यांची इच्छा असून, मुलावर प्रेम असून सुद्धा ती गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. कारण मर्यादा आहे, शरीराला मर्यादा आहे, शारीरिक प्रेमाला मर्यादा आहे. पण तसं जर आपण भगवंतावरती समर्पित केलं, तो अमर्याद आहे. त्यामुळे अशा ठिकाणी आपण समर्पित व्हायचं, अशा ठिकाणी शरणागती पत्करायची, ज्या ठिकाणी नाहीचा प्रश्नच नाही, आहे ते सगळं आहेच, असताचे अस्तित्व आहे त्याच्याजवळ. वडिलांजवळही आहे, पण वडील निघून जाऊ शकतात, ते जे काही द्यायचं ते देऊ शकत नाहीत. पण भगवंत अजर अमर अनंत, अशा अनंताची आपण जर उपासना केली तरच फक्त आपल्याला ती गोष्ट साध्य होऊ शकते. अन्यथा जगामध्ये आपल्याला हा आनंद प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे सतत नतमस्तक होऊन सहज साध्य असं जीवन जगत आपण भगवंताची भक्ती करत, तो ठेवेल तसं जर राहिलो तर आपण भगवंताच्या मांडीवर, भगवंताच्या हृदयात, आणि याची खरं भगवंत वाट बघतो
ही अतिशय गोड गोष्ट प्रत्येक वेदांती सांगतो की तो त्याचीच वाट बघतोय. अरे पाठवलं तुला, 100 वर्ष झाले, 50 वर्ष झाली तुला पाठवलं, अजूनपर्यंत माझ्याकडे बघत नाही, मी तुझी वाट बघतो, एकदा तू माझ्याकडे ये. माझ्याकडे आल्यानंतर मग काही प्रश्नच उद्भवत नाही सगळ्या कशांचा. म्हणजे एकांतातून एकदा ही भक्ती निर्माण झाली की मग जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघायचं आहे. आणि जगाला न सोडता भगवंताचं होऊन राहिलं तर आपण कोणत्याही चौथ्या प्रकारच्या मुक्तीला सुद्धा प्राप्त होऊ शकतो, असा आशीर्वाद समर्थ या ठिकाणी देत आहेत आणि त्याची माहिती भक्त देत आहेत. आता बघा, दशक चौथा, समाज 10वा, मुक्ती चतुष्टय. मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार, ज्ञान दशकी बोलिला श्रीराम. आता या ठिकाणी मूळ ब्रह्म निराकार, आपण चतुश्लोकी भागवतामध्ये सांगितलंय मूळ ब्रह्म निराकार आहे. ज्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं अस्तित्व असं सांगितलंय की विष्णूंच्या नाभीपासून, नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्यानंतर त्यांनी सुद्धा त्याच्या संकल्पानी, मनाच्या संकल्पानी हे सगळे प्रकार निर्माण केले. आधी कितीतरी ऋषी तर असे आहेत की ज्यांनी फक्त ज्ञानच संपादन केलं. त्यांच्या जीवनाचा उद्देश हाच होता की फक्त ज्ञान संपादन करायचं, काही संबंध नाही दुसरा जगाशी. त्यांनी ज्ञानानी साथ आणि मग मग शरीरापासून जे काही उत्पत्ती झाली ती मनु शतरूपा यापासून आपली या मनुष्य प्राण्यांची उत्पत्ती झाली. मग हे सगळं जर निराकार होतं मुळी आधी, म्हणजे एक होता भगवंत, एक होता. कशाची तरी सुरुवात तर व्हायला पाहिजे. ती सुरुवात समजल्याशिवाय आणि शेवटही समजला पाहिजे. मधल्या भागात जेव्हा आपण असतो, सुरुवात आपली काय आहे, शेवट आपला काय आहे. फक्त जन्म हा आपली सुरुवात नाही, आपलं मरण हे आपलं शेवट नाही, ह्यावरती मती स्थिर झाली पाहिजे. एकोहम बहुस्या, भगवंतांनी सांगितलं मी एक होतो. मला एकट्याला कंटाळा आला, मला एकट्याच पाहिजे दुसरा, पण मला एकट्याला कंटाळा आला. मला आणखी माझे लोक पाहिजे, माझ्यासारखे, माझं चैतन्य त्यांच्यामध्ये टाकून मी या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती केली. मुळी ब्रह्म निराकार, तर तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार, ज्ञानदशकी बोलेला श्रीराम. मग आता निर्माण केल्यानंतर नुसतं चैतन्य राहू शकत नाही, चैतन्य स्वरूपामध्ये आपण राहू शकत नाही, म्हणून पंचभूतांचा विचार केला. तो अहंकार म्हणजे आपल्या आकाशाच्या आधीचा अहंकार, पंचमहाभूतांमध्ये जो अहंकार म्हणजे मीपणा, म्हणजे देह, हा जो देह पंचभूतांचा तयार केला तो मी तयार केला असं भगवंत म्हणतात. म्हणजे मी आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मला कशाचाच बाधा नाही, ही आधी मुळात संकल्पना पूर्ण झाली पाहिजे. एकदा ही संकल्पना मनामध्ये ठसली की मग पंचभौतिक देह हा देहाचा आणि देहामध्ये जन्मलेल्या मी 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 जे वाटतं ते कमी होतं. मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तिथे जे स्फुरण पावलं ते स्फुरण पावलेलं चैतन्य देहाच्या आकाराने राहायला लागलं. देहाच्या आकार अनेक वर्ष झालेत की असंच चाललंय सगळं. मग हे सगळं राहत पंचभूतांचा विचार, त्यांचा जो विचार आहे तो या ज्ञानदशकामध्ये बोलला आहे. असं तो अहंकार वायुरूप, तो अहंकार वायुरूप आहे. तयावरी तेजाचे स्वरूप, तो अहंकार वायुरूप आहे, वायुरूपाने आपल्याजवळ दिसतोय. आपल्या समोर वायूच्या शिवाय एकही गोष्ट शक्य नाही. म्हणून आपण म्हणतो की वायू हा अतिशय महत्त्वाचा घटक. वायू, श्वासोश्वास, आपलं सगळं चैतन्य म्हणजेच वायू. त्याच्यामध्ये तेजाचं स्वरूप आलं. आधी वायू, मग तेजाचं स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप, मग पाणी आवरण होतं की दाटले आणि त्या ठिकाणी ते आवरणाने दाटल्या गेलं आणि अशा प्रकारची ही पंचमहाभौतिक पृथ्वी म्हणजे ब्रह्मांड तयार झालं. आता खरं ज्ञान देत आहेत की नाही या ठिकाणी? आतापर्यंत भक्तीमध्ये आपण मनाचा विचार केलाय, या ठिकाणी ज्ञान असं देत आहेत की सुरुवातीला मी एकटा चैतन्य स्वरूप असून एकट्याला खरंच काही आनंद नसतो. आपल्याला आपल्यासारखं दुसरं कोणीतरी पाहिजे. मग त्यांनी दुसरी करायची आज्ञा दिली. ते सुद्धा किती भयंकर, म्हणजे किती ज्ञानी आहे तो ब्रह्मदेव. झाल्यावर आपल्याला काहीच माहिती नाही, आपल्याला जर थोडंसं ज्ञान होणार आहे हे कळलं, थोडी बुद्धी, आपल्या आईवडिलांची आपली परिस्थिती चांगली आहे असं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्यावेळी लागलीच अहंकार होतो की आपल्या आईवडिलांची परिस्थिती चांगली, आपल्याला बुद्धी चांगली, आपला देह चांगला, आपलं सगळं चांगलं, अशी जाणीव झाल्याबरोबर अहंकाराची निर्मिती होते. कारण हे सगळं माझं आहे किंवा मी निर्माण केलं आहे असं वाटतं. मग ब्रह्मदेवाला का नाही वाटलं असं? कारण ब्रह्मदेव विष्णूचा अंश आहे, विष्णूचा मुलगा आहे. मग विष्णू कोणत्या चैतन्य स्वरूपात आहे, चैतन्य स्वरूपातून ब्रह्मदेवाला उत्पन्न केलं की त्याच्या भोवती अहंकार आहे सगळा. पण
तो विष्णूंना म्हणाला, देवा तुम्ही मला आपण म्हणू का असं? जर वडिलांनी आपल्याला सांगितलं एखादी गोष्ट करायला आणि हे सगळं तू निर्माण कर म्हटल्याबरोबर आपल्याला किती आनंद होईल, आपण करू शकतो आणि केल्यानंतर मी निर्माण केलं असं म्हणू ना वडिलांना. वडिलांनी जर म्हटलं की घर तू बांध आणि घर बांध म्हटलं वडिलांनी, थोडीशी मी मदत करतो, पुढचं घर तू बांध, मी घर बांधतो आणि बांधल्यानंतर अतिशय उत्तम अशा प्रकारचं जर घर मी बांधलं तर ताबडतोब मी बांधलं असं नाही का म्हणणार. हे अगदी साधी गोष्ट आहे ही. पण आपले हे जे ब्रह्मदेव आहेत ते म्हणाले, त्यांना जाणीव झाली या सगळ्या गोष्टींची की एवढ्या सगळ्या विश्वाची उत्पत्ती भगवंतांनी माझ्यावरती सोपवली आहे, तर मला अहंकार झाला तर काय करू. म्हणून या अहंकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे. हे चतुश्लोकी भागवतामध्ये सांगितलं आहे. हे त्यांचेच आपण वंशज आहोत. त्यांचा वंशज नाही म्हणायचं, वंशजसुद्धा दूर झाले, आपण त्याचा अंश आहोत. मग तो अंश म्हणतोय की मला हे निर्माण करायचं कार्य दिलं याचा मला आनंद आहे, पण त्याचा जर मला अहंकार झाला तर. विष्णूंना याचा खूप आनंद झाला आणि विष्णू म्हणाले, असा पुत्र पाहिजे की ज्याला पुढचं समजतंय की हे गेल्यानंतर वडिलांना विसरणार नाही. आणि मग त्यांनी त्यावेळी त्याला आशीर्वाद दिला की तुला असा काही अहंकार होणार नाही, तू सगळ्या विश्वाची. आणि पण त्याला निराकार आहे, तो मुळी ब्रह्म निराकार, तो स्फूर्तिरूप अहंकार असून सुद्धा त्याला ते वाटलं नाही त्या देहाच्या संबंधी. तो अहंकार वायुरूप झाला, त्याच्यावर तेजाचं स्वरूप आलं, त्या तेजाच्या आधारे आवरणोदक दाटले आणि त्यावरती हे आवरण चढत पंचमहाभूतिक देह हा निर्माण झाला. त्यानंतर त्या आवरणोदकाच्या आधारे, ह्या आवरणाच्या आधारावरती धरा धरली फणीवरे आणि शेषाने पृथ्वी तोलून धरली. आता पृथ्वीचं वर्णन करतायत. आपल्याला साधं घर बांधणं कठीण आहे, या ठिकाणी पृथ्वीचा कसा हे झाला. शेषाने धरून ठेवली आहे पृथ्वी. शेषानी म्हणजे नागानी आपल्या डोक्यावरती पृथ्वी धरली. वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा आहे आणि त्या ठिकाणी एवढी मोठी वसुंधरा निर्माण झाली. त्यांनी थोडासा जरी आधार काढला तर काय होईल, किती भूकंप होणार आहे, काय होणार आहे. पण त्याचा आधार त्यांनी स्वतः दिला आहे. आपण हे सगळं विसरतो. कारण आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे, आपल्याला आनंदापर्यंत जायचं आहे आणि आपण का दुःखी आहोत याचं कारण कळून घ्यायचं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरलो आणि नाही त्या गोष्टीच्या मागे लागलो. ही जी पृथ्वी कशी धरून ठेवतो, एवढा मोठा समुद्र पाहायला गेलं, समुद्र आपली पातळी का सोडत नाही, आग का पेटत नाही, वायू का सुटत नाही, त्याला सगळ्यांना नियंत्रणात कोण ठेवत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर मग समजतं की तो भगवंत करतोय सगळं. आणि भगवंत करत असताना तो निराकार आहे वरती बसलेला. त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलंय, ब्रह्मदेवाला अहंकार नाही. एक गोष्ट आपण केली की अहंकार निर्माण होतो. मग तो अहंकार न ठेवता असा पुत्र निर्माण केलाय आणि त्याचे आपण अंश आहोत. त्या आवरणोदकाच्या आधारे धरा धरली फणीवरे, वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा आहे आणि ह्या फणीवरती या वसुंधरेचं त्या आधाराने राहिलेल्या फणीच्या आधाराने राहिलेली ही आपली वसुंधरा, आपली ही पृथ्वी. असं आपण ज्ञान मिळेपर्यंत ह्या गोष्टीचा विचारच करत नाही. आपल्याला जी गोष्ट मिळाली ना, ती मिळायलाच पाहिजे. आईने एखादी गोष्ट दिली ती द्यायलाच पाहिजे. आपल्याला डोळे दिले, आपल्याला कान दिले, आपल्याला बुद्धी दिली, हे सगळं कुणी दिलं हे आपल्याला काही देणं घेणं नसतं. आपण आपल्या त्या परंपरेमध्ये राहतो की हे माझं आहे, हे मला मिळालंय. या सगळ्या गोष्टी, त्याच्याबद्दलचं दुःख, त्याबद्दलचा आनंद वाटत राहतो. प्रत्यक्षात मुळाकडे न जाणे ही जी प्रवृत्ती आहे ती सत्संगाने कमी होते. सत्संगाने दुसरं कोणीतरी मोठं आहे हे समजतं. आता एवढी सगळी पृथ्वी जर त्यांनी शेषावर धरून ठेवली आहे, जर त्यांनी आपली एवढीशी जर जागा बदलली तर आपली काय अवस्था होईल याचा विचार प्रत्येक जीवानी करायला पाहिजे. आणि एकदा का तो विचार केला की साधारणपणे जीव नतमस्तक नाही झाला तर नवल. हे ज्ञान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या अहंकारामध्ये राहतो. आणि खरा हा दोष आपल्याला पहिलेपासून चंद्रावर सुद्धा गालबोट आहे, चंद्राला गालबोट आहे, प्रत्येक ठिकाणी हा दोष भगवंतांनी मुद्दाम टाकलाय. हे पण मला ऐकून तरीशा आनंद झाला. मुद्दाम कोणतीही गोष्ट, दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत नाही, त्यानंतर काळ्या पिशव्या पांढऱ्याची किंमत नाही, या सगळ्या गोष्टी. म्हणून हे जर आपल्याला अज्ञान नसतं तर ज्ञानाची किंमत काय राहील. सगळेच ज्ञानी झाले असते, सगळेच ज्ञानी आणि सगळेच आनंदी, सगळेच दुःखी असं नाही. प्रत्येकाला ती वेळ येते,
त्या अज्ञानामध्ये आपण राहतो आणि अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी जी तळमळ करतो तिथे आपल्याला संत सज्जन भेटतात आणि हे अशा प्रकारचं ज्ञान देतात. अरे बाबा रे, कोणत्याही ज्ञानाची गरज नाही, फक्त स्वतःच्या स्वरूपाची आणि भगवंताची जाणीव झाली की तू मुक्त झाला. अशा प्रकारची त्यांची महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी कळते. येवरी परिग सप्तसागर, आणि त्याच्यानंतर त्यात पृथ्वीभोवती 7 सागर आहेत. आता हे यामध्ये भक्ती कुठे आली, मुक्ती कुठे आली? नाही, भगवंत समर्थ बरोबर स्टेप बाय स्टेप पुढे नेत आहेत की अशा प्रकारच्या पृथ्वीला सांभाळून धरणारे शेषनाग आहेत. त्यानंतर सप्तसागर आहे. एवढे मोठे सागर बघायला जा, एक साधं तळं बघितलं तरी आपल्याला वाटतं की पाणी कुठून आलं. हे एवढे मोठे सांभाळे 70% पाणी, ते जर नसतं तर आपली अवस्था काय झाली असती. येवरी परिग सप्तसागर, मध्य मेरू महाथोर, त्या ठिकाणी मध्ये पर्वत आहे. अष्ट दिक्पाळ तो परिवार, अंतरे वेष्टित राहिला. आणि हे सगळे जे पर्वत आहेत हे सगळे वेष्टन करून राहिले. या सगळ्या गोष्टी घडल्या. आपण पृथ्वीवर राहू शकतो, दुसऱ्या ग्रहावर राहू शकत नाही, कारण हे आकर्षणाचा सिद्धांत जो आहे ते त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणीच ते राहील. तितकंच पुढे येईल, तितकंच मागे राहील, तितकंच उंच राहील, तेव्हा कुठे तो पाऊस मिळेल. आणि तो पाऊस पडल्यानंतर ती पृथ्वी ते सगळं झेलेल आणि आपल्याला पिकं मिळतील, आपली खाण्याची सोय होईल. हे सगळं भगवंतांनी निश्चित केलं आहे. अतिशय उत्तम असा इंजिनियर, कुशल असा इंजिनियर आहे तो. ते सगळं कसं करून ठेवलं. येवरी परिग सप्त, 7 समुद्र. आपण काय परदेशाकडे विचार न करता, परदेश काय हे काय, पृथ्वी पूर्ण विचार केला तर 7 सागरांनी वेढलेली आहे. आणि तसंच पिंडी ते ब्रह्मांडी, तशीच रचना देहाची आहे. तशीच रचना देहाची, पिंडी ते ब्रह्मांडी, तसेच 7 सागर, तसेच तेवढ्याच प्रमाणात पाणी, त्याच प्रकारची रचना. आता आपण काही बायोलॉजी किंवा जीवशास्त्र शिकत नाही, पण त्याच प्रकारची रचना केली असं संत संक म्हणतात. 9 हे सगळं सांगितल्यावर आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागतो. तो सुवर्णाचा महामेरू, नंतर पृथ्वीच त्याचा आधारू, 84 सहस्र विस्तारू रुंदी त्याची. हा जो सुवर्णाचा महामेरू मोठा पर्वत आहे, पृथ्वीच त्याचा आधार आहे. त्याचा आधार आहे पृथ्वीचा. आपण कोण आधार देणार? त्याच्यातले थोड्याशा प्लेट्स बदलल्या तर एवढे भूकंप येतात. आणि सतत जर असं काही घडलं तर आपण जिवंत राहू शकतो का? पृथ्वी राहू शकते का? विनाशाकडे जाणार आहे पृथ्वी. पण ते तसं होत नाही. कितीतरी वर्ष हे टिकत आहे, कितीतरी वर्षांपासून, लाखो वर्षापासून आहे, आता आहे, पुढेही राहणार आहे. जोपर्यंत भगवंताच्या मनात येत नाही तोपर्यंत या गोष्टीला धक्का लागत नाही. आपण कितीही वाईट बोललो भगवंताला, कितीही काही केलं तरी त्याचं काम तो सोडत नाही. सूर्याला काहीही म्हटलं तरी तो सूर्य आपलं काम सोडत नाही. नदीला काहीही म्हटलं तरी ती तिचं काम सोडत नाही. झाडांना काहीही म्हटलं तरी त्यांनी ते परोपकाराचं काम ते सोडत नाही. म्हणजे कशाही गोष्टींकडे लक्ष न देता या सगळ्या गोष्टी परंपार चालू आहे. हे ज्ञान आपल्याला नव्हतं. हे ज्ञान नव्हतं कारण या ज्ञानाचा विचारच आपण कधी करत नाही. या ज्ञानाचा विचार केल्यानंतर ह्याचं अस्तित्व, आपल्या अस्तित्वावरच प्रश्न आहे हा सगळा. याच्यातलं एक जरी इकडे तिकडे झालं तरी आपलं अस्तित्व संपणार आहे. मग ते सगळं होतं आहे का? नाही. आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपला जन्म झाला, आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपला मृत्यू होणार आहे. हे आपल्यापुरतं मर्यादित जरी असलं तरी मध्येच जर काही झालं असतं तर जर आपला मृत्यू झाला तर काय करू शकलो असतो. पण असं काहीही घडत नाही. इकडे कितीतरी प्रकारचे अपघात होतात मनुष्याच्या चुकीनी, पण ईश्वर चुकत नाही. मग हे सगळं ज्ञान जर मिळाल्यानंतर मनामध्ये साहजिकच भगवंताबद्दल प्रेम आणि भक्ती निर्माण होतं. अरे बाबा किती ते दयाळू आहे, अरे बाबा किती कृपाळू आहे, कुठे धक्का लागूच नेत नाही. एवढं मोठं घर मी बांधलं पण ते घराला खालूनच त्यांनी काढून टाकलं तर काय करणार. हा विचार मनात येतो की तो मला सावरतोय. बाहेर गेल्यानंतर प्रत्येक वेळी मला सावरतोय, प्रत्येक गोष्ट त्या गोष्टीची स्थिर आहे. असं जेव्हा मनात आलं, तो सुवर्णाचा महामेरू, तो जो मेरू आहे तो पृथ्वीचा आधार देतोय, याची माहिती झाल्यानंतर आपण खरंच नतमस्तक व्हायला पाहिजे. आणि नतमस्तक भक्त होतो कारण सत्संगाचाच हा परिणाम आहे. आणि रुंदी 84 सहस्र विस्तारू, त्याचा इतका मोठा विस्तार आहे. आणि हा विस्तार, त्याची रुंदी, हे सगळं आपण वेगळ्या दृष्टीने बघितलं. मुक्ती चतुष्टय बोलत असताना आता भक्ती पण नाही आणि मुक्तीही नाही, फक्त स्वतःचं अस्तित्व भगवंत सांगतोय. मी कसा आहे, मी कुठे आहे आणि मी कसा तुला सांभाळतोय म्हणण्यापेक्षा मी कोण आहे,
मी काय करतोय तुमच्यासाठी, काय करतोय, माझ्यासाठी काहीच नाही, मला तर दुःख देतो, असं बोलून माणूस, भक्त नाही म्हणत, माणूस त्याच्यावरती दोषारोपण करतो आणि काहीतरी बोलतो, त्याचाही त्याच्यावरती परिणाम होत नाही. त्याला जे करायचं ते करत असतो. मी एवढी सगळी सोय तुझ्यासाठी केली, एका क्षणात मी तुला मारू शकतो पण मारत नाही, एका क्षणात मी तुला दुःख निवारण करू शकतो पण मी करत नाही, कारण ब्रह्म हे निराकार. त्यांनी म्हटलं मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार, ज्ञानदशकी बोलिला श्रीराम. या ठिकाणी तुम्हाला खरं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी त्याचं अस्तित्व काय, तो कोण आहे, तो काय आहे. सूर्य नुसता दिसतोय पण सूर्याला प्रकाश देणारा कोण आहे. तो बरोबर कसा 5:45 येतो आणि संध्याकाळी 6 जातो, अंधार देऊन जातो पण इकडे अंधार तिकडे उजेड करतो, हे कसं शक्य आहे. या सगळ्या मोठ्या गोष्टींचा विचार आपण का करत नाही, कारण आपण आपल्या अहंकारामध्ये, म्हणजे कोणत्या, तयावरी तेथे स्फूर्तिरूप अहंकार, त्या ठिकाणी अहंकार झाल्यामुळे फक्त आपण आपल्या देहाचा विचार करत करत या गोष्टींचा विचार करत नाही आणि हे खरं ज्ञान आपल्याला मिळत नाही. तो उंच तैरी मर्यादे वेगळा, भूमीमध्ये सहस्र 16, तया भोवता वेष्टित पाळा, लोकालोक पर्वताचा. आता पर्वतांचे वेढे आहेत, आता एवढ्या मोठ्या पर्वत रांगा आहे, उंच तरी मर्यादे वेगळा, अमर्याद असे वाढलेले पर्वत, नंतर समुद्र, हे सगळे किती लाडके असतील भगवंताचे. किंवा आपण असा विचार करू की त्या ठिकाणी कसा विचार केला असेल, जन्माच्या आधी आपल्याला कल्पना नाही आपल्याला कशाचा फायदा होणार आहे, कशाने कल्याण होणार आहे, कशातून आपल्याला कल्पना नाही, आधीच त्यांनी सगळी सोय करून ठेवली आहे. मग हे सगळं करत असताना उंच तरी मर्यादे वेगळा, इतका उंच, भूमीमध्ये सहस्र 16, खाली गेलं तरी तेच आहे, तयाभोवता वेष्टित पाळा, लोकालोक पर्वताचा, आणि पर्वतांचा वेढा, हे सगळं अचल स्थिर असं तुम्हाला आपोआप मिळालं आहे. ज्या ठिकाणी आपण राहतो हे सगळं आपोआप कुणी निर्माण केलं, भगवंतानी. तया ऐलीकडे हिमाचल, त्याच्या इकडे हिमाचल, तेथे पांडव गळाले सकळ, धर्म आणि तमानिळ पुढे गेले. आता या ठिकाणी हिमाचल पर्वत दिला, थंडीने तेथे त्या ठिकाणी ते राहिले. हिमालय नसता तर काय झालं असतं, हिमालयाची किंमत काय. इकडे काही भागामध्ये पाऊस पडत नाही, कारण काहीतरी करतात की त्या ठिकाणी पर्वत नाही, पर्वत नसल्यामुळे त्या ठिकाणी दुष्काळ असतो. हे असं प्रत्येक ठिकाणी दुष्काळ भगवंत देऊ शकले नसते का. दुष्काळ सगळे, कुणाला आपण फिर्याद करणार होतो, काय सांगू शकलो असतो जर आपला रोजचाच दुष्काळ आहे. काही भागामध्ये पाणी मिळत नाही, 4-4 दिवस ते ऐकतो, 15 दिवस, पण 15 दिवसांनी का होईना पण त्यांना मिळत आहे. असं वाळवंट आणि असा हिमालय, असं सूर्य चंद्र, असं पाणी, अशी ही वातावरण, हे सगळं जे मिळालं आहे ते आपल्याला समजायला पाहिजे कुणी आणि कसं दिलं. अलीकडे जेथे जावया मार्ग नाही, जेथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महा अही, सीतसुखे सुखावले तेही, पर्वरूप भासती, मार्गी पसरले साप. अही म्हणजे साप. जेथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महा अही, सीतसुखे सुखावले तेही, पर्वतरूप भासती. असे अनेक भाग आहेत की ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही पण ते त्या ठिकाणी स्थिर आहे म्हणून आपण वाचतो. त्याच्यासाठी आपण मागच्या वेळेस ते उदाहरण सांगितलं की नदीतलं पाणी, नदीतली वाळवंटातली रेती, आपण काहीही करत नाही, आपण शांतपणे झोपलेलो, वाळवंटातली पूर्ण रेती उडून दुसऱ्या भागात जाते, रेन फॉरेस्टवर, आणि त्या ठिकाणी त्याचं जे काय व्हायचं ते होतंय. हे सगळं कोण करतंय, उडून जाते, पूर्ण उडून. म्हणजे जसं आपण म्हणतो झाडावरचं बी आपण लावतो, आम्ही झाडं किती लावणार, 2% सुद्धा झाडं आपण लावू शकत नाही, पण झाडावरची बी आपोआप उडून जाते, वेगवेगळ्या ठिकाणी उडून जाते आणि त्या ठिकाणी तिचं झाड निर्माण होतं. हे सगळं कोण करतंय, कशी ही अवस्था आहे, कोण करतंय. यासाठी आपण काय करतोय, आता एक झाड लावल्याने ताबडतोब आपण आपला फोटो काढतो हे झाड लावलं, पण त्याची सगळी व्यवस्था भगवंतानी आधीच करून ठेवली आहे. जेथे जायला मार्ग नाही, ज्या ठिकाणी साप आहेत म्हणजे प्राणी आहेत, विंचू आहेत आणि विषारी प्राणी आहेत, त्या ठिकाणी आपण जाऊ, मग तिथे सुद्धा सगळं घडतंच की. या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्या माघारी, आपल्या आधी होतं, आता आहे, पुढेही राहणार आहे, हे सगळं चालूच आहे, निरंतर सृष्टीचक्र चालू आहे. ह्याच्यात आपण आपला संबंध किती दिवसाचा आहे, किती दिवसांचा आपला संबंध आहे. आपला जन्म आहे तोपर्यंत, तेही आपल्याला समजल्यापासून, त्याच्या आधी
या ठिकाणी काय काय घडत होतं, या सगळ्या गोष्टी आपोआप घडत आहेत, हे ज्ञान आपण करून घेण्याचा प्रयत्न केला का? या गोष्टी मिळावाव्या, ह्या गोष्टी आपल्याला समजाव्या असं वाटलं नाही. याचं वाटण्याचं कारण हे की आपण अज्ञानी आहे. त्यांनी सांगितलं सुरुवातीला की अज्ञानापासून मुक्ती, वासनांपासून मुक्ती म्हणजे ती मुक्ती आहे. ती अवस्था जी येते की अज्ञानापासून आपली मुक्ती म्हणजे आपल्याला जर खरं ज्ञान झालं, उदाहरणार्थ प्रकाश जर घरात आला, अंधार राहतच नाही. एक जरी टॉर्चचा प्रकाश आपण घरामध्ये टाकला, एकदम टॉर्चच्या प्रकाशामध्ये, तेवढ्या प्रकाशामध्ये आपल्याला अंधार दिसत नाही. अंधार उजेड असणे म्हणजे अंधार नसणे, उजेड असणे म्हणजे अंधार नसणे, म्हणजे ज्ञान असणे म्हणजे अज्ञान नसणे, अज्ञान नाही म्हणजे ज्ञानी, आणि ते ज्ञान म्हणजे माझं अस्तित्व. ते ज्ञान मिळवायचं आहे मला, आतापर्यंत मिळवायचं नाही असं अजिबात म्हटलं नाही. सगळ्या प्रकारच्या ज्ञानांना काहीही किंमत कमी नाही. प्रत्येक 16 कला आणि सगळ्या प्रकारचं ज्ञान आवश्यक आहे, पण ज्ञानातून मुक्ती नाही ना. त्या ज्ञानातून मुक्ती नाही, आणि मुक्ती हे आयुष्याचं ध्येय आहे, अंतिम ध्येय आहे मुक्ती. आणि त्यातल्या त्यात सायोज्य मुक्ती जर पाहिजे असेल तर इतका कृपा, इतका बलशाली, इतका प्रचंड, इतका कुशल, न थकणारा असा भगवंत, त्यासमोर शरणागती पत्करल्याशिवाय तो आपल्याला आपल्याकडे कसा खेचेल? तो म्हणेल आधी तू मला मान, आधी मला तू ओळख, मी तुझ्यासाठी काय करतो ते करू दे. ते सगळं केल्यानंतर तू कोण आहे आणि मी कोण आहे हे जेव्हा तुला कळेल, तेव्हाच तू माझ्याकडे वळशील. आणि हे खरं ज्ञान, गुह्यातलं गुह्य ज्ञान हे आहे की तो मोठा आहे. या ज्ञानातून आपण काय समजायचं की तो मोठा, आपण कमी नाही, आपण त्याचा अंश आहोत. एवढं सुंदर ज्ञान जर आपल्याला झालं तर मुक्ती सोपी आहे की नाही? मुक्ती सोपी कशी? या अशा बलशाली प्रचंड अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या अंश मी आहे, आणि त्याच्याच जवळ मला जायचं आहे, फक्त दुसरा कोणताही उद्देश नाही, असं मनामध्ये येणे म्हणजे मुक्तीची सुरुवात. त्या ठिकाणी आपलं स्वतःचं अस्तित्व विलीन करायचं आहे. काम सोडायचं नाही, ज्ञान सोडायचं नाही, कर्म सोडायचे नाही, संसार सोडायचा नाही, पण नतमस्तक व्हायचं भगवंतासमोर. बाबा रे, कृतज्ञ मी, कृतार्थ मी, किती काय दिलं आहे, आणि त्याचा तुझा अंश असल्यामुळे आतापर्यंत मी सांभाळला जातोय. असं आता या ऐली तेथे जावं, आता या ऐलीकडे शेवटी जाणं. आता बद्रिकाश्रम सांगितलं आहे, बद्रिकाश्रम बद्रीनारायण, तेथे महातापसी निर्वाण, देह त्यागार्थ जाती. आपण विचार केला होता, गेले तर गेले, जातात तर जातात, त्यांचं तेच करतात. नागासाधू येतात बिचारे दिसतात, आपल्या गंगेमध्ये जातात. काय ज्ञान घेतलं त्यांच्याबद्दल आपण? नाही. समर्थाने त्याचा उद्देश सांगितलाय. ऐलीकडे बद्रीनारायण तिथे महातापसी, तपश्चर्या करणारे पुरुष. मग त्या ठिकाणी आपली पहिली मुक्ती. त्या ठिकाणी आपण गेलो, त्या ठिकाणी सगुणाचं दर्शन झालं, कारण त्यांनी सगुणाचं दर्शन घेतलंय, त्यांनी निर्गुणाचं दर्शन घेतलंय. असे साधू संत माझ्या डोळ्यांनी दिसले असं जर भक्ताला वाटलं तर त्या ठिकाणी ते भगवंताकडे जाण्याचा मार्ग मोकळा करतायत. साधूचं दर्शन घेणे म्हणजे देवापर्यंत जाणे. ही पहिली पायरी त्यांनी मुक्ती चतुष्टयामध्ये सांगितली. म्हणजे त्यांनी अजून उल्लेख केला नाही, पण अर्थ तोच आहे. त्यांनी बॅकग्राऊंड तेच तयार केलाय. तेथे ऐलीकडे शेवट जाणं, बद्रिकाश्रम बद्रीनारायण, तेथे महातापसी निर्वाण, देह त्यागार्थ जाती. वाटलं का महत्व एवढं? नाही. अरे वेळही झाली, 4च ओव्या झाल्या. वाटलं का इतकं आतापर्यंत या सगळ्या गोष्टींचं महत्व? पारायण करतो, निरूपण करतो, पण खरंच जर आपलं जर शिर नतमस्तक झालं नाही या सगळ्या त्याच्या कुशलतेपुढे, तर आपल्या जीवनाचा अर्थ काय? तो म्हणतो मी तुला पाठवलंय, तू माझ्याकडे ये, एवढा साधा नियम आहे. आणि नियम असा प्रत्येक ठिकाणी कसा मिळतो? तो आनंदाच्या स्वरूपात. हा रोकडी प्रचिती तुम्ही घ्या, असं समर्थ म्हणतात. तया ऐलीकडे बद्री केदार, पाहुणे येती लहान थोर, ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा. हा मेरू पर्वताचा विस्तार आहे सगळा. तया मेरू पर्वता पाठारी, 3 शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णू महेश. आपण स्वर्गाचा विचार करतो, यावरती उद्या बोलते. आपण स्वर्गाचा विचार करतो. स्वर्गाचा विचार करतो म्हणजे काय? की स्वर्गात असं आहे, ब्रह्मा विष्णू महेश राहतात.
ब्रह्मा विष्णू महेश राहतात स्वर्गामध्ये. ते म्हणतात आहे की हे जे 3 दिसतात आहे पर्वत, ते विष्णू महेश्वराचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाकडे बघितलं म्हणजे तिथेच जायचं आवश्यकता नाही, त्या पर्वतावर जायची आवश्यकता नाही. तो निर्माता भगवंत त्यांनीही निर्माण केलं आहे असं मनामध्ये. आणि मानसिक संकल्पना, मनाने भगवंताचं होणे, मनाने भगवंताचं गुणगान गाणे, मनाने भगवंताची स्तुती करणे, हे ब्रह्मा विष्णू महेशाचं रूप या ठिकाणी समर्थांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारची ही मुख्य तीन श्लोक वाचते. ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णुशृंग तो मर्गजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम साचे श्रीराम, वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे, स्थळ खालते श्रीराम, तेणे गणगंधर्व लोकपाळ, 33 कोटी देव सकळ, 14 लोक सुवर्णाचळ, वेष्टीत राहिले श्रीराम, तेथे कामधेनूची खिल्लारे, कल्पतरूची वने अपारे, अमृताची सरोवरे, ठाई ठाई उचंबळती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.